काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांची ही नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे। आपण बघितलं तर सातत्याने यांनी महिला विरोधी धोरणं घेतली। मग शहाबानूचं प्रकरण असेल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता एका गरीब महिलेला न्याय देण्याचा, त्याच्याकरता संविधान संशोधन करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बदलणारी ही काँग्रेस पार्टी आहे। आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही हे कार्य त्यांनी केलेलं आहे, आणि आपण बघितलं असेल सरकारची तयारी किती होती। ते म्हणतात विरोधकांना सोबत घेतलं नाही। विरोधकांनी जेव्हा काही मुद्दे उपस्थित केले की हे मुद्दे या बिलामध्ये नाहीत, त्यांना वाटलं सरकार आडमुठी भूमिका घेईल। गृहमंत्री मोदयांनी सांगितलं मी 1 तासामध्ये ते अमेंडमेंट्स करून आणतो, तुम्ही पाठिंबा द्या। त्यानंतर मात्र त्यांची बोलती बंद झाली, कारण ते ठरवून आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे बिल मंजूर होऊ द्यायचं नाही आहे। आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काय केलं। मला सांगताना आनंद वाटतो, राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत, त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या। त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही।